हॅलो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. गुड आफ्टरनून सगळ्यांना. गुड आफ्टरनून, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्रातून बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते MPSC या परीक्षेची तयारी करतात, परंतु बऱ्याचशा गोष्टीबद्दल त्यांना माहिती नसते की MPSCची जी परीक्षा आहे ती होते कशी, या परीक्षांमधून कुठल्या कुठल्या प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या जातात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर मी असं ऐकलं आहे की मी MPSCची तयारी करतोय असं ते सांगतात, परंतु ते आपल्याला हे सांगत नाहीत की आम्ही राज्यसेवेची तयारी करतोय की कंबाईनची तयारी करतोय. आपल्याला त्यांना विचारावं लागतं की तुम्ही राज्यसेवा करता की कंबाईन करता. ते सरळ सांगून देतात की मी MPSCची तयारी करतोय. परंतु लक्षात ठेवा की MPSC ही स्पर्धा परीक्षा घेणारी एक अपेक्स बॉडी आहे महाराष्ट्रातली, आणि ही जी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ते वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा घेत असते. तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या परीक्षा आहेत. ठीक आहे. आता जसं MPSCतून राज्यसेवा नावाची परीक्षा आहे, कंबाईन आहे, किंवा इतर सरळ सेवा भरती जी आहे ती सुद्धा आहे. तर याच्यामधला जो फरक आहे तो पोरांना माहिती नसतो. त्यानंतर MPSCतून कुठल्या कुठल्या प्रकारच्या पोस्ट भरल्या जातात तर ती गोष्ट सुद्धा माहिती नसते. आणि या ज्या पोस्ट आहे त्याला पुढे प्रमोशन कसं मिळतं ते सुद्धा माहीत नसतं. कोणती पोस्ट चांगली आहे, कोणती नाही आहे, पुढे प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या खूप चांगल्या संधी कुठे आहे, किती वर्षामध्ये प्रमोशन होतं, पगार किती असतो, बाकीच्या सुविधा किती असतात, याबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात. तर हे जे सेशन आहे हे सेशन आपण या गोष्टीसाठी डेडिकेटेड केलेलं आहे, आणि या सेशनमध्ये आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहे. तर अजिबात उशीर न करता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. सर्वात पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे तो सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही राज्यसेवा MPSCतून होणारी जी राज्यसेवेची परीक्षा आहे 2025 ची, जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर आपण यशोदय 4.0 नावाची जी बॅच आहे ती स्टार्ट केलेली आहे. आणि ही जी 4.0 नावाची जी बॅच आहे, तर या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आज तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज आणि उद्या जर तुम्ही एनरोल केलं तर तुम्हाला लाईफ टाइम सबस्क्रिप्शन मिळणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पोस्ट काढत नाही तोपर्यंत तुम्हाला टेक्स्टबुक कडनं क्लासेसचा सपोर्ट मिळणार आहे. यासाठी बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या बॅचेस लावतो त्याच्यामध्ये 10 महिन्याचं ड्युरेशन, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं ड्युरेशन असतं, पण इथे कुठलंही ड्युरेशन नाही. तुम्ही कितीही दिवस क्लासेस जे आहे ते करू शकता. तर ही जी ऑफर आहे ती फक्त आज आणि उद्यासाठी आहे, कारण उद्या प्रजासत्ताक दिन आहे, रिपब्लिक डे आहे, आणि त्याच्या निमित्ताने आपण ही जी ऑफर आहे ती सुरू केलेली आहे. जर तुम्हाला MPSCतून होणाऱ्या परीक्षांची तयारी करायची असेल तर 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालते. तुम्हाला मोठा डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि तुम्हाला EMI मध्ये ऍडमिशन घेता येणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या फीज मध्ये तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. तर आपण या बॅच मधून राज्यसेवेची जी पुढची होणारी परीक्षा आहे त्याची पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेची डिटेलमध्ये तयारी आपण करून घेणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला घर बसल्या क्लासेस करता येणार आहे. लाईव्ह क्लास तुम्ही करू शकता किंवा तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. ठीक आहे. मेन्सची जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला मिळणार आहे. प्रिलिमची टेस्ट सिरीज मिळणार आहे. नोट्स घरपोच मिळणार आहे. मेंटॉरशिप प्रोग्राम मिळत आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आम्ही करून घेणार आहे. लाईव्ह क्लासेस आहे, टेस्ट सिरीज आहे, सगळी ऑफर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर चला आता सुरू करूया आपण. बघा, सगळ्यात पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे की APJ अब्दुल कलाम जे आहेत ते नेहमी म्हणतात, ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण आपले भविष्य बदलू नाही शकत, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकतो, आणि आपल्या सवयी आपलं भविष्य जे आहे ते नक्कीच बदलतील. आणि हे जे वाक्य आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यामध्ये अधिकारी बनायचं असेल तर त्याला आतापासून आपल्या सवयी ज्या आहेत त्या हळूहळू बदलाव्या लागतील. अधिकारी बनण्यासाठीच्या ज्या सवयी आहे त्याची सवय आपल्याला लावून ठेवणं आवश्यक आहे. मग चला सुरुवात करूया आपण की MPSC या परीक्षेतून कुठली कुठली जी पदं आहे ती पदं भरली जातात. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटते की कंबाईनच्या परीक्षेमधून कोणती पोस्ट भरल्या जातात आणि राज्यसेवेतून कुठल्या भरल्या जातात. कंबाईन मधून सुद्धा क्लास 2च्या पोस्ट भरल्या जातात, राज्यसेवेतून सुद्धा क्लास 2च्या पोस्ट भरल्या जातात. दोघांमध्ये फरक आहे. तर तो फरक आज आपण जाणून घेणार आहे. तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की जर तुम्ही MPSC राज्यसेवा परीक्षा देणार असाल तर राज्यसेवा परीक्षेमधून वर्ग अ म्हणजे क्लास 1च्या पोस्ट भरल्या जातात आणि क्लास 2च्याही पोस्ट भरल्या जातात. तर हा मुद्दा क्लिअर करा. जे विद्यार्थी नव्याने MPSCच्या जगामध्ये एंट्री करत आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मग क्लास 1च्या कोणत्या कोणत्या पोस्ट भरल्या जातात तर बघा, लक्ष द्या. एक डेप्युटी कलेक्टर ही सर्वात ग्लॅमरस पोस्ट आहे MPSCतून भरल्या जाणारी. यासाठी तुम्हाला राज्यसेवेची परीक्षा द्यावी लागते. ही जी पोस्ट आहे ती क्लास 1 दर्जाची पोस्ट आहे. आता ही जी डेप्युटी कलेक्टर आहे तर हे डेप्युटी कलेक्टर बरेचसे विद्यार्थी आपली ड्रीम पोस्ट म्हणून त्याची तयारी करत असतात, कारण सर्वात जास्त पॉवरफुल पोस्ट आहे ही MPSC मधली.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक ज्याला आपण DYSP म्हणतो किंवा ACP म्हणतो, ही पोस्ट सुद्धा MPSCतून भरला जाते. त्यानंतर सहाय्यक विक्री कर आयुक्त म्हणजे सेल्स टॅक्स कमिशनर, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ही जिल्हा लेवलला पोस्ट असते, खूप महत्वाची पोस्ट आहे. त्यानंतर तहसीलदार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महसूल अधिकारी आहे. वित्त, लेखा परीक्षण आणि लेखा सेवा म्हणजेच ऑडिटच्या संदर्भातल्या ज्या पोस्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, त्या इथून भरल्या जातात. मुख्य अधिकारी नगरपालिका क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट MPSC परीक्षेमधून भरल्या जातात. ह्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत त्या गॅझेटेड पोस्ट आहे, पॉवरफुल आहे. अतिशय महत्वाच्या ठिकाणी तुमची जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट केला जाते. तुम्हाला प्रचंड अधिकार असतात. तुम्ही ज्या भागामध्ये तुमची पोस्टिंग होईल तर तो संपूर्ण विभाग बदलवून टाकण्याची जी ताकद आहे ती तुमच्या हातामध्ये या पोस्टच्या माध्यमातून येते. त्यानंतर क्लास 2 ची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये BDO आहे. तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी MPSCची जास्त तयारी करतो कारण त्याला जास्त क्रेज असते. अधिकारी होणं हे आमदार होण्यापेक्षाही जास्त मोठी गोष्ट आहे की नाही. तर गटविकास अधिकारी जे आहे तर हे गटविकास अधिकाऱ्याची पोस्ट भरला जाते. बाकीच्या पोस्ट जे आहे त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला डिटेल सांगणार आहे. मुख्य अधिकारी, मंत्रालयातले विभागीय अधिकारी, डेस्क ऑफिसर म्हणतो आपण त्यांना, उपनिबंधक सहकारी संस्था, भूमी अभिलेख तालुका निरीक्षक, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, वित्त लेखा परीक्षण आणि लेखा सेवा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नायब तहसीलदार, ह्या सगळ्या क्लास 2च्या पोस्ट आहेत. तर ह्या ज्या पोस्ट आहे ह्या सगळ्या MPSC या परीक्षेतून भरल्या जातात. या पोस्ट कंबाईन परीक्षेतून भरल्या जात नाही किंवा जी संयुक्त परीक्षा आहे त्यातून भरल्या जात नाही. मग कंबाईन परीक्षेमधून कुठल्या पोस्ट भरल्या जातात? एक सेकंड बघा, आपली जी कंबाईनची परीक्षा असते ज्याला आपण संयुक्त परीक्षा म्हणतो, तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट भरल्या जातात? एक PSI ची पोस्ट भरल्या जाते, STI ची पोस्ट भरल्या जाते, ASO ची पोस्ट भरल्या जाते, सब रजिस्ट्रार जी आहे तर त्याची पोस्ट सुद्धा या परीक्षेतून भरल्या जाते. कुठून? संयुक्त परीक्षा ग्रुप B. तर बघा ह्या सुद्धा ग्रुप B च्या पोस्ट आहे म्हणजे वर्ग 2 ची पद आहे. हे सुद्धा ग्रुप B च्या पोस्ट आहे म्हणजे वर्ग 2 ची पद आहे. पण या दोघांमध्ये फरक आहे. ह्या ज्या पोस्ट आहे त्या गॅझेटेड नाही आहे, ज्यांची नियुक्ती राज्यपालाकडनं होत नाही. ह्या ज्या पोस्ट आहे त्या सगळ्या गॅझेटेड पोस्ट आहे ज्यांची नियुक्ती राज्यपालाच्या सहीने होते. दोघांच्या अधिकारांमध्ये मोठा फरक आहे, दोघांच्या प्रमोशन मध्ये फरक आहे. ठीक आहे, तर असा भरपूर मोठा फरक, जरी हा क्लास 2 असला आणि हा क्लास 2 असला तरी मोठा फरक असतो. इथपर्यंत ठीक आहे, प्रत्येक पदाची माहिती घेऊ, काही विशेष नाहीये. पण ह्या ज्या पोस्ट आहेत त्या कुठून भरल्या जातात? राज्यसेवा परीक्षेतून. ह्या पोस्ट कुठून भरल्या जातात? कंबाईनच्या परीक्षेमधून. दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतात. दोन्ही परीक्षांचा सिलेबस वेगळा आहे, दोन्ही परीक्षांची प्रश्न पद्धती वेगळी आहे, दोन्ही परीक्षांची पुस्तकं सुद्धा वेगवेगळे असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यांची कंबाईनची जी तयारी आहे ती आपोआप होते, वेगळी तयारी करायची गरज नाहीये. म्हणून ज्या विद्यार्थ्याला आयुष्यात अधिकारी बनायचं आहे त्यांनी राज्यसेवेचं लक्ष ठेवायचं आणि ऑप्शन मध्ये त्याला कंबाईनची परीक्षा ठेवणं जास्त योग्य आहे. इथपर्यंत ठीक आहे. चला पुढे जाऊया. पहा, लक्ष द्या. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की सॅलरी किती असते. कारण कोणताही व्यक्ती आयुष्यामध्ये जो नोकरी करतो तो पैशासाठी करत असतो. मला सांगा की तुम्ही अशी नोकरी कराल का की तुम्हाला पैसे मिळणार नाही? अशी नोकरी कोणीच करू शकत नाही. कारण जे पहिलं मोटिवेशन असतं ते मोटिवेशन काय असतं? जॉब हे पहिलं मोटिवेशन असतं. बरोबर आहे? तर पहा, लक्ष द्या. तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पडतो की नेमका पगार किती असतो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अधिकाऱ्यांना पगार उचलण्याची गरज असते का? त्यांच्या हातात तर भरपूर पॉवर असतात वेगवेगळ्या प्रकारचे. पण काही प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहे, भारतात आहे, जगात पण आहे. त्याच्यामुळे हे जे जग आहे ते व्यवस्थित चालू आहे, हे सिस्टम व्यवस्थित चालू आहे, ते बॅलन्स आहे. ठीक आहे. आणि आपलं ध्येय काय असलं पाहिजे की आपण प्रामाणिक अधिकारी बनलो पाहिजे. ओके. तर MPSC मधून जर तुम्ही क्लास 1 अधिकारी झाला, ठीक आहे, तर तुमची सॅलरी किती असते? जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला, जी MPSCतली सर्वात फेमस पोस्ट आहे, तर ह्या MPSCतून जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला तर बघा तुमचा पगार किती असतो? 56,100 ते 1,77,500 आणि बाकीचे सगळे अलाउन्सेस तुम्हाला असतात. म्हणजे हे सगळं मिळून तुमची जी सॅलरी आहे ही सॅलरी जवळपास 90,000च्या आसपास जाते सुरुवातीची. किती हजाराच्या? 90,000च्या. कारण ही बेसिक सॅलरी आहे. मग याच्यामध्ये TA, DA बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये ऍड होतात. महागाई भत्ता आहे, प्रवास भत्ता आहे, तर ते सगळे याच्यामध्ये ऍड होतात आणि 90,000च्या आसपास सॅलरी जाते. ठीक आहे. बाकीच्या अलाउन्सेस मध्ये तुम्हाला काय काय मिळतं? तर तुम्हाला बंगला मिळतो राहायला, तुम्हाला गार्ड मिळतो, तुम्हाला जबरदस्त पॉवर्स मिळतात, वेगवेगळे मेडिकल इन्शुरन्स वगैरे सगळं मिळतं. तर ते अलाउन्सेस मध्ये येतं. प्रत्येक पदाचे अलाउन्सेस वेगवेगळे आहे. तुम्ही जेव्हा अधिकारी बनता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा मिळतात.
गाडी मिळते, ठीक आहे, गाडीत घरातून गाडीत बसलं की डायरेक्ट ऑफिसपर्यंत गाडीत उतरायचं नाही, ऑफिसमधून गाडीत बसायचं, घरी उतरायचं. तुम्हाला ऑफिशियल कामांसाठी गाडी मिळत असते, पण बरेचसे लोक अनऑफिशियल कामांसाठी सुद्धा गाडी घेऊन फिरतात. तर तो आता वेगळा मुद्दा आहे, त्यांना कोण प्रश्न विचारणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि लक्षात ठेवा, हे गव्हर्नमेंटचे 24 आवर्स अधिकारी असतात. या 24 तासामध्ये काही झालं तरी त्यांना तिथे जावं लागतं. त्यांची ड्युटी ही 24 तासाची असते. जरी दाखवण्यासाठी 10 ते 5 ही ड्युटी जरी असली तरी ते 24x7 गव्हर्नमेंटचे सर्वंट असतात. आलं लक्षात. आता एमपीएससी मध्ये सर्वाधिक जास्त सॅलरी कोणत्या पदाची आहे? डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर ही पोस्ट वरची आहे, म्हणून बघा 67,700 ते 2,08,700. तर हा याचा पगाराचं स्ट्रक्चर आहे. तर डेप्युटी कलेक्टर पेक्षा यांची सॅलरी जास्त आहे, परंतु अधिकार यांना जास्त आहे, कारण यांना प्रमोशनच्या पुढच्या ज्या भविष्यातल्या संधी आहेत त्या खूप जबरदस्त आहेत. डेप्युटी कलेक्टरचं 15 वर्षामध्ये IAS म्हणून त्याला प्रमोशन मिळतं. आणि हा कोण असतो? कलेक्टर असतो. लक्षात ठेवा, डेप्युटी कलेक्टर आपल्या आयुष्यामध्ये आयुक्त म्हणून रिटायर्ड होतो. लक्षात ठेवा, आयुक्त. तर डेप्युटी कलेक्टरला प्रमोशनची संधी काय आहे? कलेक्टर बनू शकतो तो. आणि कलेक्टर हा जिल्ह्याचा बॉस असतो की नाही. त्याच्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर हा प्रिफरन्स देतात. त्याचं कारणच ते आहे. मग आता डेप्युटी कलेक्टरला कुठे अपॉइंट केलं जातं? तर त्याला जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये अपॉइंट केलं जाऊ शकतं, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये त्याला अपॉइंट केलं जाऊ शकतं. या पदाचा फायदा हा आहे की जर तुम्ही ACP झाला तर तुम्ही फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करता, पण तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला तर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अधिकारी म्हणून जाऊ शकता, कुठल्याही. त्याच्यामुळे ही अत्यंत डायनामिक पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर. तुम्हाला सगळ्या ठिकाणी काम करता येतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलं याचा प्रेफरन्स देतात. आणि कलेक्टर म्हणून प्रमोशन आहे आयुष्यामध्ये. पुढे दुसरी जी पोस्ट आहे ती आहे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस DYSP. पुढचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन काय असेल? IPS केडर मिळतो तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे तर तुम्हाला महाराष्ट्र केडर मिळेल IPS म्हणून. किती वर्षानंतर मिळेल? तर 15 वर्षानंतर मिळेल. तर ही जी डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहे किंवा ACP आहे, तर ACP त्याला कधी म्हटलं जातं? जेव्हा तो शहरी भागामध्ये अपॉइंट केला जातो. आणि त्याला DYSP कधी म्हटलं जातं? जेव्हा तो ग्रामीण भागामध्ये अपॉइंट केला जातो. याचा आणि याचा पगार सेम आहे बरं का, पगारात काही फरक नाही, अधिकारामध्ये फरक आहे. हा जो ACP किंवा DYSP आहे हा डेप्युटी कलेक्टरच्या अंडर काम करतो. म्हणजे एकाच उपविभागामध्ये दोघंही अपॉइंट केले समजा, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी डेप्युटी कलेक्टरची आहे. कोणासोबत? याच्यासोबत मिळून. तर याला कोणाला रिपोर्ट करावा लागतो? याला रिपोर्ट करावा लागतो. समजलं का? म्हणून काय करतात की मुलं डेप्युटी कलेक्टर पोस्ट घेतात. पगार सारखा असला तरी अधिकारांमध्ये फरक आहे. ठीक आहे. पुढे कमिशनर पदापर्यंत हा जाऊ शकतो. कोण? डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याला ACP म्हटलं जातं. अतिशय चांगल्या दर्जाची पोस्ट आहे बरं का. आपण साध्या पोलीस कॉन्स्टेबलला रस्त्यात घाबरतो. तुम्ही विचार करा की तुम्ही ACP झाला तर सगळे तुम्हाला सॅल्यूट ठोकतील. इथे शिस्त जास्त आहे, डिसिप्लिन आहे, म्हणून याची वर्दीची बऱ्याच लोकांना आकर्षण असते. म्हणून बरेचशी मुलं पहिला प्रिफरन्स डेप्युटी कलेक्टरच्या जागी ACP सुद्धा टाकतात. पगार सेम आहे. नंतर सेल्स टॅक्स कमिशनर. जर तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ सारखं जगायचं असेल, जास्त लोड घ्यायचं नसेल, फक्त जानेवारी फेब्रुवारी मार्च लोड असेल, तर तुम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स ही पोस्ट घेऊ शकता. पगार सेम आहे, फक्त अधिकारात फरक आहे. याचे जे प्रमोशन आहे ते पुढे डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, नंतर कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स पर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी. फार कमी जागा निघतात, बऱ्याच वेळा जागा नसतात त्याला. हे जे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत जे सहकार क्षेत्र आहे, सहकारी बँका आहे, सहकारी साखर कारखाने आहेत, दुग्ध विकास मंडळ आहे, तर या ठिकाणी हे जे अधिकारी आहे ते असतात. अतिशय महत्वाची पोस्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पदाला जास्त महत्व आहे. तर बरेचसे विद्यार्थी जातात. जिल्ह्यामध्ये एकच अधिकारी असतो. आता इथे समजून घ्या, डेप्युटी कलेक्टर जिल्ह्यामध्ये अनेक असतात. डेप्युटी कलेक्टरचा बॉस कोण असतो? जिल्हाधिकारी. पण हा जो आहे डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सेक्टर, ठीक आहे, याचा कोण बॉस असणार आहे? याचा कोणी बॉस नाहीये, हाच बॉस आहे जिल्ह्यात. समजलं? त्यानंतर डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, डेप्युटी CEO. तर आता ही जी पोस्ट आहे ना ती ग्रामीण विकास विभागाशी संबंधित आहे. जिल्हा परिषद मध्ये यांची अपॉइंटमेंट केली जाते. जिल्हा परिषदचा हे सेक्रेटरी असतो. तर याच्यामध्ये 2 पोस्ट असतात क्लास 1 मध्ये. एक असतात डेप्युटी CEO, दुसरा असतात BDO. दोघेही समकक्ष आहे. ठीक आहे. तर क्लास 1 दर्जाच्या पोस्ट आहे. डेव्हलपमेंटल वर्क तुम्हाला करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असेल, लोकांशी संपर्क ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असेल,
लोकहिताची कामं तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायची असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप बढिया आहे. याचं प्रमोशन सुद्धा भविष्यामध्ये IAS म्हणूनच होतं आणि तुम्ही कलेक्टर म्हणून अपॉइंट केला जातात काही वर्षानंतर, 15 वर्षानंतर. तर ही सुद्धा बढिया पोस्ट आहे. परंतु या सगळ्यांची सॅलरी समान आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये कोणताही फरक नाही, फक्त अधिकारामध्ये फरक आहे, बाकी कुठलाही फरक नाहीये. ठीक आहे. त्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस SC/ST हे आपण बघितलंच आहे. आता पुढे जाऊया. झालं. त्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह झालेला आहे. आता पुढचं बघा. असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस, याचा सुद्धा पगार तोच आहे, परंतु याच्यासाठी स्पेशल एज्युकेशनची जी एलिजिबिलिटी आहे ती स्पेशल एलिजिबिलिटी आहे. याला तुम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंड लागतं. ओके. त्यानंतर चीफ ऑफिसर CO म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्युनिसिपल परिषद, तर ही क्लास 1 ची पोस्ट आहे बरं का. तर CEO किंवा CO, ठीक आहे. आता नगर परिषद तुम्ही पाहिले असतील, तालुक्याच्या ठिकाणी असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी पण असतात. तर नगर परिषदा क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग नगर परिषदा असतात. अ वर्ग नगर परिषदांवर क्लास 1 अधिकारी अपॉइंट केला जातो. ठीक आहे. आणि ब वर्ग, क वर्ग नगर परिषदांवर क्लास 2 अधिकारी जो आहे तो अपॉइंट केला जातो. तर क्लास 1 म्हणजे नगरपालिकेचा मुख्य अधिकारी. तर आता इथून पुढचा जो संपूर्ण जग आहे ते आहे नागरीकरणाचं. त्यामुळे जे मोठी मोठी शहर आहे ते खूप डेव्हलप होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते शहर डेव्हलप करण्याची जबाबदारी कोणावर आहे? CO वर आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्यामुळे हे जे पोस्ट आहे ते खूपच महत्वाची आहे. माझा एक मित्र होता, त्याने डेप्युटी कलेक्टर सोडून हे घेतलं. कशासाठी घेतलं ते नाही विचारायचं, ठीक आहे, परंतु ही पोस्ट घेतली. मग यांचं प्रमोशन काय होईल पुढे? मग ते महानगरपालिकेचे आयुक्त बियुक्त पर्यंत ते जाऊ शकतात पुढे. त्यांचं पेमेंट सुद्धा सेमच असतं. पण ह्या पोस्टचं वैशिष्ट्य हे आहे की शहरी भागांमध्ये याची अपॉइंटमेंट केली जाते, ग्रामीण भागामध्ये नाही. त्यामुळे ज्याला शहरी भागामध्ये राहायचं आहे त्यांनी ही जी पोस्ट आहे ती नक्की घेतली पाहिजे. त्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स शहरी भागांमध्ये असते. डेप्युटी कलेक्टर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये पाठवल्या जाऊ शकतं, SCP ला पाठवल्या जाऊ शकतं, परंतु ह्या पोस्ट जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे आणि त्याही मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी, कारण अ वर्ग नगरपालिका मोठ्या असतात, तिथे तुमची अपॉइंटमेंट होते. ठीक आहे. त्यानंतर सुप्रिटेंडंट ऑफ स्टेट एक्साइज डिपार्टमेंट तुम्हाला माहिती असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग. त्यांचं काम असतं की दारू आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहे त्याची प्रॉपर कायदेशीररित्या कारवाई करणे, त्याच्या संदर्भातले धोरणं तयार करणे, त्याच्या संदर्भातली कारवाई करणे. तर हे सगळं काम या अधिकाऱ्याचं असतं. तर लक्षात ठेवा, ही जी पोस्ट आहे ती जिल्ह्यात एकच असते आणि बऱ्याच वेळा ती निघत नाही. कधी कधीच ही जागा दिसते आणि एखादीच असते. त्याच्यामुळे ही जी पोस्ट आहे ती खूप महत्वाची आहे. काही विद्यार्थ्यांनी डेप्युटी कलेक्टर सोडून ही पोस्ट घेतलेली आहे, कारण जिल्ह्याचा बॉस असतो, SP असतो ना तो डायरेक्ट एक्साइज डिपार्टमेंटचा. पुढे याचं प्रमोशन होतं, मग DCP ऑफ स्टेट एक्साइज, मग कमिशनर ऑफ स्टेट एक्साइज, असं याचे प्रमोशन होतात. पुढचं एज्युकेशन ऑफिसर. मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर मला शिक्षण अधिकारी बनायचं आहे, कारण त्यांनी जवळून हे सगळे पद आहे ते पाहिलेले असतात. तर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाची जी व्यवस्था आहे ती बघणे, प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो त्याच्या संदर्भातले महत्वाचे नियम जे आहे ते पास करणे, शिक्षकांच्या संदर्भातले डिसिजन घेणे, शाळांची तपासणी करणे, हे संपूर्ण अधिकार कोणाला आहे? शिक्षण अधिकारी. एकदम पांढऱ्या कपड्यातली पांढरी शुभ्र पोस्ट आहे, परंतु त्याच्या मागे काय चालतं हे सगळ्यांना माहिती आहे, मला काही बोलायची गरज नाहीये. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. तर शिक्षण अधिकारी ही क्लास 1 दर्जाची पोस्ट आहे, ती राज्यसेवा परीक्षेतून भरल्या जाते. याचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन उपसंचालक शिक्षण म्हणून होते आणि पुढचं जे लास्ट प्रमोशन आहे ते तुम्ही शिक्षण संचालक म्हणून सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर चांगली पोस्ट आहे. शिक्षण अधिकारी ही पोस्ट जी आहे ती जनरली जिल्हा परिषदला असते. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहता, ग्रामीण भागामध्ये ही जी पोस्ट आहे ती अजिबात नसते. याच्या खाली भरपूर मोठा अधिकारी वर्ग असतो, त्यामुळे चांगली मानाची पोस्ट आहे शिक्षण अधिकारी. तुम्ही हा जो प्रेफरन्स आहे तो तुमच्या याच्यात ठेवू शकता. डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीच्या संदर्भातले MIDC मधले जे महत्वाचे अधिकारी आहे ते अपॉइंट केले जातात. क्लास 1 ची पोस्ट आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे महिला आणि बाल विकास अधिकाऱ्याची जी क्लास 1 ची पोस्ट आहे ती सुद्धा आता MPSCतून भरल्या जात आहे. खूप महत्वाची पोस्ट आहे. तर याचे सुद्धा प्रमोशन अतिशय चांगले होतात. तर तुम्ही याला प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे. मग आहे तहसीलदार. तर महाराष्ट्रामध्ये असे भरपूर उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे तहसीलदार पोस्ट आहे ते पोरांनी ACP पोस्ट सोडली आणि तहसीलदार घेतलं.
तर बघा, तहसीलदारचा वरचा अधिकारी डेप्युटी कलेक्टर, जी एमपीएससीतूनच भरला जाते. ठीक आहे. तर एसीपी आणि डेप्युटी कलेक्टर एकाच लेवलच्या पोस्ट आहे, पण पोरांनी एक स्टेप ते खाली आले, तहसीलदार झाले, पण एसीपी त्यांनी घेतलं नाही. असं का बरं? कारण तहसीलदार हा असतो तालुक्याचा बॉस. ठीक आहे. तालुक्यामध्ये कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर तहसीलदाराला संपूर्ण अधिकार असतात. आणि त्यामुळे जर अधिकाराच्या विभाग म्हणजे दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा तहसीलदार घेतो. एसीपी फक्त पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एसीपीच्या जागी तहसीलदार या पोस्ट घेतलेल्या आहे. आणि तहसीलदारचं जे पुढचं प्रमोशन आहे ते डेप्युटी कलेक्टर आहे. आणि तहसीलदार आयुष्यामध्ये कलेक्टर म्हणून रिटायर्ड होतो. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तहसीलदार बनल्यानंतर डेप्युटी कलेक्टर व्हायचं की नाही, कारण 15 वर्ष लागतात पुन्हा. तहसीलदाराचा पगार थोडा कमी असतो यांच्यापेक्षा, 55,100 बेसिक आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे असिस्टंट डायरेक्टर स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेनरशिप, तर त्यांचा पगार सुद्धा थोडा कमी असतो. हे अतिशय चांगली पोस्ट आहे, डायनामिक काम करता येते आपल्याला. त्यानंतर कामगार आयुक्त ही सुद्धा बढिया पोस्ट आहे, क्लास 1 दर्जाचीच पोस्ट आहे, फक्त पेमेंट थोडंफार कमी आहे. तर पेमेंटचा काही फरक पडत नाही, तुम्हाला ज्या सुविधा मिळतात त्या बढिया सुविधा मिळतात. मग आता जाऊया एमपीएससीच्या ग्रुप बीच्या पोस्टकडे. तर ग्रुप बी म्हणजे क्लास 2 परंतु गॅझेटेड. मग ह्या कोणत्या पोस्ट आहेत? ज्या आतापर्यंत आपण पाहिल्या त्यांचे डेप्युटी, त्यांच्या हाताखाली काम करणारे हे अधिकारी, म्हणजे त्याच्यात कोण आहे बघा, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. म्हणजे एज्युकेशन ऑफिसर आपण पाहिला तर त्याच्यापेक्षा खालची पोस्ट म्हणजे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. यांची सॅलरी बघा 47,600 ते 1,51,100. तर सर्वात जास्त सॅलरी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरची आहे ग्रुप बी मध्ये. याचं प्रमोशन होते एज्युकेशन ऑफिसर, नंतर उपसंचालक, त्यानंतर एआरटीओ. एआरटीओ माहिती आहे ना, सगळ्यांनाच माहिती आहे. आरटीओ ट्रॅफिक कंट्रोल करणे, लायसन्स इश्यू करणे, गाड्यांच्या संदर्भातले निर्णय घेणे. ठीक आहे. तर हे अधिकार यांना असतात. तर ही सुद्धा ग्रुप बी ची पोस्ट आहे. नंतर आरटीओ बनतात हे पुढे जाऊन. ओके. त्यानंतर अकाउंट ऑफिसर. अकाउंट ऑफिसर जे आहे तर आपण बघितले अकाउंट ऑफिसरची पोस्ट, त्याच्या खालचे अधिकारी ग्रुप बी ची पोस्ट, यांचं प्रमोशन होऊन हे जिल्ह्याचे प्रमुख अकाउंट ऑफिसर बनतात. त्यानंतर मंत्रालय सेक्शन ऑफिसर, तर ही सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे, कारण सगळे कामं कुठून होतात? मंत्रालयातून. महाराष्ट्रातून काही करायचं असेल तर कुठे जाणार? मंत्रालयात. आणि समजा याच्याकडे बदलीचा टेबल आला तर मग कोणाची बदली करायची असेल तर सही कोण मारणार? हा, राज्यात कोणाची बदल्या करायची? डेप्युटी कलेक्टरची बदली करायची, सही इकडून जाणार. पण याला कुठे काम करावं लागणार? मंत्रालयात, मुंबईत. जर तुमची मुंबईत राहायची इच्छा असेल तर तुम्ही हे अधिकारी बना. पेमेंट चांगलं असतं, पॉवर भरपूर आहे, संपूर्ण राज्याचे जे सूत्र आहे ते इथून हलतात. मग बीडीओची पोस्ट आहे ग्रुप बी ची. तुमच्या गावाची लोकसंख्या कमी आहे तालुक्याची, तर मग तिथे ग्रुप बीचा बीडीओ असतो. याचं प्रमोशन क्लास 1 बीडीओ म्हणून होतं. लक्षात. नंतर मग चीफ ऑफिसर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुख्याधिकारी ग्रुप बी. मग याचं प्रमोशन मुख्याधिकारी क्लास 1. मग सब रजिस्ट्रार, याचं प्रमोशन रजिस्ट्रार क्लास 1. डेप्युटी सुप्रिटेंडंट म्हणजे एसीपी लँड रेकॉर्ड्स, याचं प्रमोशन लँड रेकॉर्डचा सुप्रिटेंडंट म्हणून होणार. ठीक आहे. तर ह्या ज्या पोस्ट आहेत त्या तालुका स्तरावर असतात मोठ्या प्रमाणात. आणि आपण ज्या क्लास 1च्या पोस्ट पाहिल्या त्या कुठे असतात? जिल्हा स्तरावर असतात. ठीक आहे. नंतर असिस्टंट कमिशनर स्टेट एक्साइज ग्रुप बी ची पोस्ट आहे, तालुका स्तरावर. स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट ऑफिसर जिल्ह्याच्या ठिकाणी असते, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा असते. त्यानंतर शाळा निरीक्षक इन्स्पेक्टर स्कूल म्हणजे शाळा तपासणारे अधिकारी. इंडस्ट्री ऑफिसर, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर म्हणजे कामगार अधिकारी, नायब तहसीलदार. तर ह्या तालुक्याच्या लेवललाही पोस्ट असू शकतात, जिल्ह्याच्या लेवलला सुद्धा पोस्ट असू शकतात. आणि यांचं सगळ्यांचं प्रमोशन काय होणार? तर ज्या क्लास 1च्या पोस्ट आपण पाहिल्या यांचं प्रमोशन पुढे 15 वर्षानंतर काय होणार? क्लास 1 अधिकारी म्हणून होणार. तर ह्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या पोस्ट आपण इथे भरतो एमपीएससी मधून ते सगळी माहिती आपण इथे घेतली, पगारासहित घेतली. ठीक आहे. सर्वात कमी पगार कोणाचा आहे? नायब तहसीलदाराचा. पण अधिकार भरपूर आहे, तहसीलदार म्हणून प्रमोशन आहे. सर्वात जास्त पगार कोणाचा आहे? डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरचा आहे किंवा डेस्क ऑफिसरचा आहे. तर ह्या पोस्ट कुठून भरल्या जातात? या पोस्ट एमपीएससीतून भरल्या जातात. ठीक आहे. तर एमपीएससी महाराष्ट्रातली सर्वात मोठी बॉडी आहे जे अधिकाऱ्यांची भरती करून घेते आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये विभागामध्ये त्यांना पाठवते. ठीक आहे. सरकारला जर काही अधिकारी पाहिजे असेल तर ते एमपीएससी कडून परीक्षा घेऊन भरल्या जातात. तर एमपीएससी मधून बघा राज्यसेवेची पोस्ट भरल्या जाते. ठीक आहे. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पोस्ट भरल्या जाते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती होते, ग्रुप सी च्या भरत्या होतात, सरळ सेवा भरत्या होतात, आरोग्य भरत्या होतात. ठीक आहे.
रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या भरता होतात, तलाठी एक्झाम होतात, ग्रुप सी ची परीक्षा होते. तर ह्या सगळ्या परीक्षा एमपीएससी द्वारे कंडक्ट केल्या जातात. पण यातली सर्वात जबरदस्त एक्झाम राज्यसेवा. समजलं? व्हेरी गुड. पुढचा आता बघा, ही जी परीक्षा आहे एमपीएससीची, ती परीक्षा कशी होते? आता महाराष्ट्रात बरेच लोक आहे की ज्यांना एमपीएससीच्या परीक्षेची माहिती नसते, तर इथून त्यांना ती मिळेल. असे बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांना प्रॉपर तयारी करायची पण माहिती नसते. तर देशातली सर्वोत्तम परीक्षा कलेक्टर डायरेक्ट कुठून बनतात? युपीएससीतून. तर युपीएससी 3 भागांमध्ये होते, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. राज्यसेवा युपीएससी सारखीच आहे, ती सुद्धा प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 भागांमध्ये होते. ठीक आहे. आणि शेवटची जी टेस्ट असते ते असते इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तुम्ही अधिकारी बनण्याच्या दर्जाचे आहे की नाही ते तपासला जातं. तुम्ही डिसिजन कसे घेता, तुम्ही बोलता कसे, ह्या सगळ्या गोष्टीची जी माहिती आहे ती इथे घेतली जाते. तर ही जी परीक्षा आहे ती किती भागांमध्ये होते? 3 भागांमध्ये, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. आणि राज्यसेवा आता किती मार्कांची आहे? 2025 मार्क. मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा 400 मार्क, प्रिलिम पूर्व. समजलं? आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. समजलं? शेवटी इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये नंतर समजून घेऊ, तो काही मुद्दा नाही आहे. इथपर्यंत लक्षात आलं? व्हेरी गुड. एक मिनिट. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं की राज्यसेवा परीक्षेतून कोणती कोणती पदं भरली जातात, त्या पदांची आपण माहिती घेतली. कोणत्या लेवलवरती पदं भरला जातात ती पाहिली. त्या पदांचा पगार किती असतो ते आपण पाहिलं, क्लास 1, क्लास 2 चा. त्यानंतर प्रमोशन कुठे कुठे होतं ते मुद्दे आपण पाहिले. ठीक आहे. त्यानंतर ही जी परीक्षा आहे ती कशी होते, स्वरूप कसं आहे परीक्षेचं ते सुद्धा आपण पाहिलं. तर राज्यसेवा परीक्षा जी आहे तर आता त्याच्यात बदल झालेला आहे. पहिले पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही ऑब्जेक्टिव्ह व्हायच्या, आता फक्त पूर्व ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असे 4 पर्याय असणार आहे, त्यापैकी एक पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे. परंतु आता मुख्य परीक्षा जी आहे ती मुख्य परीक्षा पूर्णपणे वर्णनात्मक झालेली आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आधी गोल करावे लागत होते, परंतु आता तुम्हाला लिहावं लागेल. जसं तुम्ही ग्रॅज्युएशनला वगैरे लिहिता तसं लिहावं लागेल. आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो. हा इंटरव्ह्यू तुम्हाला क्रॅक करावा लागेल आणि त्यानंतर फायनल रिझल्ट लागेल. पूर्व परीक्षेचे जे मार्क आहेत ते काही गृहीत धरल्या जात नाही, मुख्य आणि इंटरव्ह्यूचेच मार्क गृहीत धरल्या जातात. तर ही जी माहिती आहे ती आज आपण या सेशनमध्ये घेतली. आता इथून पुढे आपण एक एक सेशन कंटिन्यू करू. म्हणजेच कंबाईन परीक्षेमधून कुठली पोस्ट भरल्या जातात, त्यांना प्रमोशन कसं असतं, त्यांचे पगार कसे असतात, कुठे अपॉइंटमेंट होते ते सुद्धा आपण पाहणार आहे. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि त्यानंतर एक एक पद जे आहे त्या पदाबद्दलची डिटेल माहिती आपण घेणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर आपला हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता. आपलं नाव सांगायचं आणि प्रश्न विचारायचा. ठीक आहे. म्हणजे जे नवीन तयारी करणारा विद्यार्थी आहे तर तयारी कुठून केली पाहिजे, पदाबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते विचारू शकता, किंवा तुम्हाला 2025 ची तयारी करायची असेल तर त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बघा, आज तुमच्यासाठी एक स्पेशल सेलचा दिवस आहे. म्हणजे आज स्कॉलरशिप टेस्ट आहे. तुम्ही जर आपला हा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही ही जी स्कॉलरशिपची टेस्ट आहे ती देऊ शकता. तुम्ही जर या टेस्टमध्ये पहिले आला तर 100% फी माफ असणार आहे. पहिल्या 10 मध्ये आला तर 80% फी माफ असणार आहे. पहिल्या 51 मध्ये आला तर 75%. तर एवढी फीस तुम्हाला माफ असणार आहे. आणि आता सेलचा डे आहे. ठीक आहे. तर आपलं 80,000 रुपयाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला केवळ 32,000 रुपयांमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपला हा जो नंबर आहे या नंबरवर जर मला मेसेज केला तर तुम्हाला या फीज मध्ये सुद्धा डिस्काउंट मिळणार आहे आणि ईएमआय मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्याची सुविधा प्राप्त असणार आहे. समजलं? त्यामुळे अजिबात तुम्ही मिस करू नका. आणि जर तुम्ही आत्ता ऍडमिशन केली म्हणजे आज किंवा उद्या तर तुम्हाला लाईफ टाइम सबस्क्रिप्शन मिळणार आहे. लाईफ टाइम, जोपर्यंत तुम्ही अधिकारी बनत नाही तोपर्यंत तुम्हाला आपला जो क्लास आहे तो करता येणार आहे.
तर ही जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा, तर तुम्हाला आपल्याला अधिकारी बनेपर्यंत तुम्हाला हा क्लास करता येणार आहे. लाईव्ह क्लास करू शकता, नाहीतर रेकॉर्डिंग करू शकता. गृहिणी, कॉलेजला जाणारा विद्यार्थी, जॉब करणारा विद्यार्थी, सगळ्यांना हा क्लास खूप फायदेशीर असणार आहे. ठीक आहे, आता जग बदललं आहे, आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. ओके. आणि तुम्हाला काही प्रश्न राहिले तर नक्की या नंबरवर विचारा, किंवा तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस लागला किंवा तुम्हाला एमपीएससीच्या सिलेबस सोबतच तुम्हाला काही प्रश्न वगैरे PYQ म्हणतो आपण त्याला, ते पाहिजे असेल, सिलेबस पाहिजे असेल, किंवा NCERTची तुम्हाला काही PDF वगैरे पाहिजे असेल, तर आपला हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. इथून पुढे नवनवीन टॉपिक घेऊन आपण भेटणारच आहे. तुमच्या मनात असलेल्या सगळ्या शंका दूर करणार आहे. तुर्तास इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय बाय. टेक केअर.